सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये थंडीची चाहूल वाढलेली आहे आणि निसर्गाने वेगळीच रंगत चे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मी आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मुंडीपाल सडक इथं अकबर फार्म मध्ये आहे. तुम्ही बघू शकता की 3.5 ते 4 एकरमध्ये हे यांची नर्सरी आहे. तुम्ही बघू शकता की इथं पांढरा गुलाब, लाल गुलाब, पिवळा गुलाब, तसेच केशरी गुलाब आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबाचे इथं फुलं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळते आहे. ह्या नर्सरीमध्ये जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा खूप मोठी मागणी आहे आणि त्यामुळे इथं जे आहे 2 महिन्यामध्ये फुलाची मागणी जी आहे जिल्ह्यामध्ये सध्या जास्तच आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्यासोबत आहेत येथील जे संचालक आहेत, नर्सरीचे संचालक, त्यांच्याशी बातचीत करूया. काय नाव तुमचं आणि सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये 2 महिने सध्यामध्ये फुलांची मागणी वाढलेली आहे, काय सांगाल? तसबर अली खान आहे. 2 महिन्यामध्ये पूर्ण फुलाचे झाड चपले होते बाहेर. किती मागणी असते आणि किती खर्च येतो या 2 महिन्यामध्ये? काय याचं असतं? खर्च राहते लेकिन लेबरचा पैसा नाही काढते ना, लेबरचा पैसा नाही निघलते. आमच्या मेहनत जी राहते मेहनतचा पैसे निघलते फक्त. किती उत्पन्न निघतं 2 महिन्यामध्ये? 2 महिन्यामध्ये का हा 1 महिन्यामध्ये लेबर वगैरे पकडून नाही का 1 लाखच्या हे राहते. याची जी मागणी आहे जिल्ह्यामध्येच येते की बाहेर जिल्ह्यातून सुद्धा मागणी होतं? बाहेर जिल्हा हा नागपूर जिल्हा, आमचा भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, 3 जिल्ह्यातून मागणी होतात. तर नक्कीच यांचं असं म्हणणं आहे की 2 महिन्यामध्ये भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ह्या फुलांची जास्त मागणी आहे. सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा.